इतका प्रेम, इतके आपुलकी, जिव्हाळा. त्या मॅडमनी इतके जड जड शब्द वापरले तेवढे मला वापरता येत नाही, पण हे सगळं एकत्र जिथे असतं तिथे जावंसं वाटतं. पण त्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि त्यामुळेच इथे यावंसं वाटतं. विषयाच्या बद्दल आता डॉक्टरांनी बरंच काही सांगितलं आणि चर्चा करून शेवटी हा विषय नक्की झाला. त्यामुळे मला काही जणांनी फोनवर विचारलं सुद्धा, अरे तू आता त्या अर्थशास्त्र सोडून इकडे काय करतोस? पण मला आठवतंय तिथे बसलेल्यापैकी काही जण त्यावेळेला उपस्थित असतील. त्यावेळेला हा बाहेरचा मंडप तर यावर्षी झालाय, पण आतमध्ये एक कार्यक्रम आपण केला होता. काही जण नक्की त्यावेळेला उपस्थित होते. श्री सूक्ताचं एक छोटंसं पुस्तक आपण इथे मी लिहिलेलं प्रकाशित केलं होतं. डॉक्टर गोसावी सर त्याला आले होते. यालाही आता 5-6 वर्ष होऊन गेले. कोविडच्या आधीची ही गोष्ट आहे. सुरुवातीला मला निमंत्रित केल्याबद्दल डॉक्टरांचे आणि आपल्या संस्थेचे आभार. माझा लांबलचक परिचय करून दिल्याबद्दल आभार. हा जो विषय आता आपल्यासमोर आहे, मी असं म्हणेन की त्याबद्दल, त्या शब्दाबद्दल बरीचशी उत्सुकता अनेकांच्या मनामध्ये असते. नुसतंच उत्सुकता असते असं नाही, तर थोडी संवेदनशीलता पण असते. आणि आत्ता जे काही घडलंय गेल्या 15-20 दिवसात, त्यांनी ती कदाचित थोडी जास्ती पण झाली असेल. आणि त्याचबरोबर काही गोंधळ पण असतो. धर्म हा शब्द वापरतो आपण अनेक वेळा आणि अनेक अर्थाने वापरतो. पण समजा असं म्हटलं की जरा धर्माची व्याख्या करा बरं, किंवा कोणी एखादा मुलगा आला, तरुण आला आणि त्यांनी जर विचारलं की मला धर्म म्हणजे काय ते सांगा, समजावून सांगा, तर मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांची अडचणच होईल. धर्म काय हे आपण आचरतो, धर्म काय मनोमन माहिती असतं, परंतु ते सांगायचं म्हटलं, शब्दात बांधायचं म्हटलं, विचार करून बघा. आत्ता सुद्धा तुम्हाला म्हटलं 1, 2, 3, 4, 5 वाक्यामध्ये धर्म म्हणजे काय सांगा, मला खात्री आहे फार जणांना सांगता येणार नाही. आज जगामध्ये काय होत आहे, प्रत्येकाला इंग्रजी प्रतिशब्द काय आहे आणि त्यावरनं अर्थ काय होतो हे कारण धर्म हा शब्द संस्कृत आहे, इंग्रजी नंतर आलेला आहे, संस्कृत प्राचीन आहे. म्हणून धर्माचं भाषांतर संस्कृतमध्ये झालं. हे त्यांनी काय केलं, त्यांनी भाषांतर केलं रिलिजन. धर्म म्हणजे रिलिजन. आणि मग रिलिजन याचा अर्थ काय त्यांच्या डिक्शनरीमध्ये, तो बघायला पाहिजे. यायला पाहिजे खरं. याची रेंज आहे ना 3-4 बोटावरती. हां, ती दोन माहिती ग्रुप आहे. तर रिलिजनचा डिक्शनरीमध्ये येतोय, आता आवाज येतोय मागे. त्यांनी डिक्शनरीमध्ये अर्थ केला आहे फेथ इन गॉड अँड वे ऑफ वर्शिप. रिलिजन म्हणजे काय, फेथ इन गॉड, देवावर विश्वास किंवा देवामध्ये विश्वास. म्हणजे देव आहे, तो करता धरता हरता आहे, या सृष्टीचा निर्माण करता तो आहे, सृष्टी धारण करणारा तो आहे,
सृष्टीचा नाश करणाराही तोच आहे, याच्यावर आमचा विश्वास आहे. फेथ इन गॉड अँड वे ऑफ वर्शिप. वर्शिप याचा अर्थ काय? प्रार्थना, उपासना. उपासनेची पद्धत, मार्ग म्हणजे धर्म, म्हणजे रिलिजन, असा त्यांनी अर्थ सांगितला. म्हणजे देवावर विश्वास आहे आणि त्या देवाची उपासना करण्याची एक पद्धत आहे, त्याला धर्म असं त्यांनी डिफाईन केलं. आणि म्हणून आपल्याकडे धर्म या शब्दाचा गोंधळ सुरू झाला. या अर्थाने जर बघितलं तर धर्म म्हणजे काय होतं? उपासना पद्धत. ज्यांचा ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांनी स्वीकारलेली उपासनेची पद्धत म्हणजे धर्म, असा अर्थ झाला. या उपासना पद्धतीला आपण जर शोधायला लागलो तर आज जगामध्ये साधारण 11 प्रकारच्या उपासना पद्धती आहेत. हिंदू ही एक आहे. या हिंदू स्थानातच जन्मलेल्या आणखीन 3-4 आहेत. जैन असेल, बौद्ध असतील, शीख असतील. यांच्याशिवाय आपण जर बाहेर गेलो तर आपल्याला इस्लाम दिसेल, ख्रिश्चन दिसेल, कन्फ्युशियस दिसेल, शिंतो दिसेल, यहुदी दिसतील, पारशी दिसतील. या सगळ्या उपासना पद्धती आहेत. बिकॉज ऑल ऑफ देम हॅव फेथ इन गॉड. आणि ते त्यांच्या पद्धतीने उपासना करत आहे. म्हणून आपल्याला सर्वसामान्यपणे काय वाटायला लागतं? कर्मकांड, पूजापाठ, व्रतवैकल्य, उपास-तापास, तीर्थयात्रा, जपजाप्य हे केलं म्हणजे आपण धार्मिक आहोत. वे ऑफ वर्शिप. आमच्या उपासना पद्धतीत हे सगळं आहे. आणि म्हणून आम्ही धार्मिक व्हायचं असलं, आम्ही धर्माचं पालन करायचं असलं तर काय केलं पाहिजे? हे सगळं केलं म्हणजे आम्ही धर्म पाळला. आपल्याकडे म्हटलंय ना, सत्यम वद धर्मम चर. सत्य बोला आणि धर्माप्रमाणे वागा. आता धर्माप्रमाणे म्हणजे काय? तर मी आत्ता जे सांगितलं ते सगळं, जप जाप्य वगैरे वगैरे, असा अर्थ आज लावला गेला. पण खरोखर असा अर्थ आहे का? केवळ एवढ्यापुरता मर्यादित हा धर्माचा अर्थ आहे का? त्याच्यासाठी काही दाखले मी आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतो आधी. म्हणजे केवळ पूजापाठ, कर्मकांड, उपासना म्हणजे धर्म नाही. हा धर्माचा एक अविभाज्य भाग नक्की आहे. पण म्हणजे जसं मनुष्य म्हणजे 2 हात असं नाही ना, मनुष्य म्हणजे 2 पाय असं नाही. हे अविभाज्य नक्की आहे, पण केवळ ते म्हणजे धर्म नाही. आणि हे आपल्याकडे फार पूर्वीपासनं मान्य केलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, आता सर्वोच्च न्यायालय सध्या खूप चर्चेत आहे. त्या मुख्य न्यायमूर्तींच्या पाठीमागे जे घोषवाक्य लिहिलेलं आहे ते घोषवाक्य आहे, यतो धर्मः ततो जयः. याचा अर्थ काय? जिथे धर्म आहे तिथे जय आहे. इतका सोपा अर्थ आहे संस्कृत असलं तरी. मग आता तिथे सर्वोच्च न्यायालयात यतो धर्म ततो जया म्हणजे कुठला धर्म, कुठली पूजा पद्धती, कुठलं कर्मकांड, कुठलंच अपेक्षित नाही आहे. तसंच आपण जर बघितलं तर ते जुनी लोकसभेची इमारत होती. जुन्या लोकसभेच्या इमारतीमध्ये धर्मचक्र प्रवर्तनाय असं लिहिलेलं आहे. इथं धर्मशब्द आला. त्याचा अर्थ आहे धर्माची प्रक्रिया गतिमान ठेवण्यासाठी ही लोकसभा आहे. धर्माची प्रक्रिया गतिमान ठेवायची आहे म्हणून लोकसभेचं काम आहे. कुठल्या धर्माची हो? आपण तर सेक्युलर आहोत. आणि इथे लोकसभेत काय लिहिलंय? धर्मचक्र प्रवर्तनाय. म्हणजे हे नक्की कुठल्या उपासना पद्धतीचं नाही. तसंच राज्यसभेत आहे, जे मी मगा म्हटलं, सत्यम वद धर्मम चर. कुठला धर्म पाळा, धर्माप्रमाणे वागा,
असं राज्यसभेत सांगितलंय. आपली घटना सांगते, मी पुन्हा एकदा अंडरलाईन करून सांगतो की आम्ही सेक्युलर आहोत आणि आमच्या लोकसभेत पण लिहिलंय धर्मचक्र प्रवर्तनाय, आमच्या राज्यसभेत पण लिहिलंय धर्ममचर, आमच्या थलसेनेने लिहिलंय सेवा अस्माकं धर्म. आमचा धर्म काय आहे? सेवा. सेवा हा आमचा धर्म आहे. मग ही पूजा पद्धती झाली का? उपासना पद्धती झाली का? या सगळ्या घोषवाक्यातनं आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की रिलिजन म्हणून ज्या शब्दाचं भाषांतर, धर्माचं भाषांतर रिलिजन म्हणून केलं, त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ या धर्म शब्दामध्ये आपल्याकडे कुठेही दिसत नाही. धर्माचा आणखीन एक वेगळा अर्थ आपण नेहमी घेत असतो आपल्या बोलण्यामध्ये, आणि तो असतो धर्म म्हणजे स्वभाव. हा त्याचा धर्मच नाही म्हणतो ना आपण. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर समपातळीवर राहणे हा पाण्याचा धर्म आहे, म्हणजे पाण्याचा स्वभाव आहे. किंवा उताराकडे वाहत जाणे हा पाण्याचा धर्म आहे. किंवा अग्नीचा धर्म काय? अग्नीचा धर्म आहे उष्णता आणि प्रकाश. हा अग्नीचा धर्म आहे. इथं धर्म शब्द कोणत्या अर्थाने आलाय? स्वभाव, गुणवैशिष्ट्य म्हणजे धर्म असाही अर्थ घेतला जातो. याशिवाय आपण काय आणखीन धर्म हा शब्द वापरून काही बोलतो का, काही लिहितो का? करा विचार. आमच्याकडे अमुक तमुक कुळधर्म आहे. आता हा कुळधर्म आला, धर्म शब्द आला. जाती धर्म, धर्म शब्द आला. पती धर्म, पत्नी धर्म, पुत्र धर्म, एवढंच कशाला, शेजार धर्म जो आता पाकिस्तान पाळत नाहीये. राजधर्म. धर्म शब्द वापरून किती आपण गोष्टी एकमेकांना सांगत असतो, पाळत असतो. शिवाय काही आहे का बघा. सराफ बाजारात कधी गेलात तर त्या सोन्या मारुतीच्या खाली एक छोटंसं धर्म काटा. कुठला धर्म त्या काट्यात मोजला जातो? वेगळा आहे की नाही? अर्थ वेगळा आहे. दान धर्म आहे ना वेगळा अर्थ. किंवा धर्मार्थ दवाखाना म्हणजे काय? अमुक एका विशिष्ट उपासना पद्धतीच्या लोकांसाठी तो दवाखाना आहे का? एखादी संस्था असते, आपण म्हणतो धर्मादाय संस्था, म्हणजे काय? किती विविध अंगांनी आपण धर्म हा शब्द वापरत असतो. हे जर एकदा लक्षात आलं तर मग मला असं वाटतं की रिलिजन म्हणजे धर्म ही संकल्पना आपली नाही. आपल्यामध्ये धर्माची जी संकल्पना आहे ती रिलिजन या शब्दात येत नाही. म्हणून त्यांची डेफिनेशन आपल्या धर्माला लागू करणं बरोबर होत नाही. एकदा हे विवेचन झालं की आपल्या हे लक्षात येईल की मग धर्म म्हणजे काय हे समजलं पाहिजे. आणि आमच्याकडे नेमकी धर्माची व्याख्या काय असली पाहिजे आहे तेही समजलं पाहिजे. ती अनेक ठिकाणी मांडली गेली आहे. मी फक्त त्यातला गीतेतला धर्म असा विषय घेतला. अनेकांनी धर्म या विषयावर खूप 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 मांडणी केलेली आहे. पण आपल्याकडे एक नक्की आहे की भगवान श्रीकृष्णाने सांगितलं म्हणजे अल्टिमेट, स्वीकारार्ह. म्हणून मी थोडासा त्याचा उल्लेख केला. आणि मला आनंद आहे की मला डॉक्टरांनी जाणीव करून दिली की बाबा रे, इथे बसलेल्या मंडळींची गीता तोंडपाठ आहे बरं. इथे बसलेले मंडळी परीक्षक म्हणून पण जात आहे. तर तू जरा विचार करून बोल त्याच्यावर काय बोलायचं. मला असं वाटतं हे सगळं आपलं एकमेकांशी विचाराची देवाणघेवाण आहे. चूकभूल दुरुस्तीची
व्यवस्था आपल्याकडे आहे. वादे वादे जायते तत्वबोधा. वाद नाही केला तर तत्वबोध होणार आहे कुठून? आणि वाद म्हणजे विवाद नाही, वाद म्हणजे चर्चा. अशी चर्चा घडावी म्हणून कोणाला तरी तो विषय मांडायला लागतो, मग त्याचं खंडन मंडन होतं, चर्चा होते आणि मग त्यातनं काहीतरी नवनीत बाहेर येऊ शकतं. ह्याच भूमिकेतनं मी तुमच्या समोर उभा आहे. बघा सुरुवात कशी झाली गीतेची. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, एखाद्या मिनिटात उजळणी करतो फक्त. कौरवांनी कपट करून आणि पांडवांना वनवासात पाठवलं. पांडव वनवासात गेले, वनवास संपूर्ण केला. त्यामध्ये पांडवांनी काय काय करायचा प्रयत्न केला हे आपल्याला माहिती आहे. आधी द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, मग लाक्षागृहामध्ये मारायचा प्रयत्न झाला. अनेक घटना घडत गेल्या. वनवास संपून ते परत आले आणि त्यांनी आपलं राज्य परत मागितलं. त्यांनी इन्कार केला. कृष्णाने मध्यस्थी केली आणि सांगितलं किमान 5 गावं तरी द्या. त्यालाही नकार दिला आणि मग हे युद्ध झालं. ही पार्श्वभूमी अशासाठी की कौरव कसे वागले याची उजळणी झाली पाहिजे मनामध्ये, आणि पांडव आणि कृष्ण किंवा पांडव कृष्णाच्या सल्ल्यानुसार कसे वागले याची पण उजळणी झाली पाहिजे, कारण त्याचा धर्म या शब्दाशी संबंध आहे. म्हणून याची सुरुवात करतानाच जो पहिला श्लोक गीतेमध्ये आलाय, धृतराष्ट्र विचारतात संजयाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा. सुरुवात कुठून आहे? धर्मक्षेत्रे. खरं ते रणांगण आहे, युद्धभूमी आहे, जिथे युद्ध होणार आहे, ज्याला पुढे महाभारत असं नाव दिलं गेलंय. इतकं मोठं युद्ध आहे. त्या युद्धाचं वर्णन करण्यासाठी जिथून सुरुवात झाली आहे त्यातला पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे. धर्म हा शब्द कुठे आलाय बघा आता. त्याच पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाबरोबर आहे आणि अर्जुन ते सगळं बघतोय. काय काय सैन्य आहे, कोण कोण योद्धे आहेत, काय तयारी आहे, काय साधनं आहेत, मला कोणाशी लढायचं आहे. आणि मग सगळे आप्त स्वकीय दिसतात, गुरुजन दिसतात. आणि आपल्याला माहिती आहे, वेपतुष्य शरीरे मे, माझं शरीर आता थरथरतंय, मला आता काही ह्या लोकांना मारून राज्य मिळवावं असं वाटत नाहीये. आणि मग तो असं म्हणतो, कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्मसम्मूढ. शब्द काय वापरलाय? धर्मसम्मूढ. पहिल्याच अध्यायात हा शब्द येऊन गेलाय. काय अर्थ आहे त्याचा? मी कारुण्याने व्याप्त झालो आहे आणि त्यामुळे मला दैन्य प्राप्त झालंय, माझा मूळ स्वभाव नाहीसा झालाय आणि मी धर्मसम्मूढ झालो आहे. म्हणजे काय? माझा धर्म मला कळत नाही असं. त्यावेळेला आत्ता म्हटल्याप्रमाणे जे 10-11 धर्म आहेत त्यातला दुसरा कुठला तरी धर्म होता का? मग धर्मसम्मूढ म्हणजे काय? किंग कर्तव्य मूढ. मी आता काय केलं पाहिजे हे मला कळत नाहीये आणि म्हणून तू मला मार्गदर्शन कर. गीतेतला आलेला दुसरा धर्मशब्द. साधारण 13 ठिकाणी धर्मशब्द आलाय. मग आता हा प्रश्न विचारल्यानंतर श्रीकृष्ण त्याला उत्तर देतो. काय म्हणतो? स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोन्नत क्षत्रियस्य न विद्यते.
स्वधर्ममपि चावेक्ष, स्वधर्माचा विचार केलास तरी न विकंपितुम अर्हसी, तू काही दोलायमान व्हायची आवश्यकता नाही. कारण काय? धर्माधी युद्धात श्रेयोन्यत, हे धर्मासाठी असलेलं युद्ध आहे, हे धर्म्य युद्ध आहे. आणि क्षत्रियासाठी ह्यापेक्षा दुसरं कोणतंही चांगलं काम नाही. तिसऱ्या ठिकाणी आलेला धर्म शब्द. पुढे आणखीन एक दुसऱ्याच अध्यायात आलाय. अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. धर्म आणि धर्म्य, मला वाटतं आपल्याला मी काही सांगायची आवश्यकता नाही, दोन अलग शब्द आहेत. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापम वाप्स्यसि. तेव्हा हे धर्म्य युद्ध आहे, धर्मासाठी युद्ध आहे, धर्मानुसार युद्ध आहे. ते जर तू केलं नाहीस तर काय होईल? ततः स्वधर्मम, तू स्वतःचा धर्म, आणि कीर्ती, ततः स्वधर्ममच कीर्तीमच, हित्वा, हरण होईल, निघून जाईल, संपेल. आणि काय होतील? पापम वाप्स्यसि, तुला पाप लागेल. इथे पुन्हा धर्म आलाय शब्द, स्वधर्म शब्द आलाय, धर्म्य शब्द आलाय. पुढे तिसऱ्या अध्यायामध्ये पुन्हा श्रीकृष्ण म्हणतात श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. स्वतःचा धर्म श्रेयस्कर आहे, तो विगुण असला तरी श्रेयस्कर आहे, कारण तो स्वधर्म आहे. आणि परधर्म म्हणजे दुसऱ्याचा धर्म हा भीतीदायक आहे, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. मी पुन्हा एकदा आठवण देतो, अर्जुनाचा धर्म म्हणजे स्वधर्म, आणि इतर कोणाचा तरी धर्म म्हणजे परधर्म. मग त्यावेळेला इतर कोणता धर्म होता का आजच्या भाषेत ज्याला धर्म, रिलिजन? उत्तर नक्कीच नाही आहे. मग इथे धर्म, स्वधर्म आणि परधर्म याचा अर्थ काय होतो? हाच पुन्हा श्लोकाचा पहिला भाग आपल्याला आढळेल 18व्या अध्यायात आलाय. तिसऱ्या अध्यायात पहिली ओळ हीच आहे, श्रेयान स्वधर्मो विगुणः. तीच पहिली ओळ पुन्हा 18व्या अध्यायात आली. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वभाव नियतम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. इथे उत्तर दिले एका अर्थाने. हा आलेला तिसरा आणि 18व्या अध्यायातला संदर्भ पुन्हा आहे. आणखीन एक कायम आपण नेहमी म्हणत आलेलो, ऐकत आलेलो वचन म्हणजे काय आहे? ते वचन आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य. इथे धर्म शब्द आलाय, धर्मस्य ग्लानी, धर्माला जेव्हा ग्लानी येते तेव्हा, आणि अधर्माचा उत्थान होतं, अधर्माचं वाढतं अधर्म. तर त्या अधर्माचा नाश करून धर्माची संस्थापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो, असा त्याचा अर्थ आहे. इथे आता पुन्हा दोन शब्द आले, धर्म आला, अधर्म आला. याशिवाय आणखीन एक परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. इथे पुन्हा धर्म शब्द आलाय. मला असं वाटतं हे सगळे धर्म, स्वधर्म, धर्म्य, परधर्म सगळे एकत्रित जर विचार करायला लागलो, आणि शेवटच्या एकदम 18व्या अध्यायातल्या 66व्या श्लोकात म्हटलंय सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सर्व धर्मांचा त्याग कर
कृष्णाला सांगताय सर्व धर्मांचा त्याग कर आणि मला एकट्याला शरण ये, मी तुझं कल्याण करेन. आता पुन्हा धर्माचा अर्थ जर रिलिजन घेतला तर सर्व धर्म परित्याज्य. कोणते धर्म आहे? कोणते धर्मच नव्हते ना तेव्हा. मग कोणत्या धर्माचा त्याग करायचा आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. आणि त्याग करायला सांगतायत की आणखीन काय सांगतायत? मला वाटतं हा गीतेमधल्या धर्म या शब्दाचे सगळे रेफरन्सेस आहेत, संदर्भ आहेत. आता आपण थोडंसं त्याच्या अर्थाकडे वळूया. म्हणजे उत्सुकता थोडीशी जागी झाली असेल की खरोखर धर्म म्हणजे काय असू शकतं. मी येतो पहिल्यांदी दुसऱ्या अध्यायामध्ये, जेव्हा कृष्ण अर्जुनाला सांगताय स्वधर्ममपि चावेक्ष, स्वतःच्या धर्माचा विचार केलास तरी तुला घाबरायचं कारण नाही, अस्वस्थ व्हायचं कारण नाही, अशांत व्हायचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही. याचं कारण काय? याचं कारण हे धर्मयुद्ध आहे. म्हणजे आधी आपल्याला बघितलं पाहिजे अर्जुनाचा स्वधर्म काय आहे. आणि त्याचं उत्तर श्रीकृष्णाने दुसऱ्या ओळीत देऊन टाकलंय. क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियाला हे धर्मयुद्ध करण्याशिवाय दुसरं काही कर्तव्य नाही. थोडक्यात धर्माचा अर्थ काय सांगितला, स्वधर्माचा अर्थ काय सांगितला? क्षत्रियाचं कर्तव्य. तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय म्हणून तुझं जे कर्तव्य आहे तो तुझा स्वधर्म आहे. धर्मयुद्ध आहे. त्या धर्माच्या रक्षणासाठी धर्मानुसार होणारं हे युद्ध आहे. तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय म्हणून तुझं जे कर्तव्य आहे ते म्हणजे तू युद्ध केलं पाहिजेस, लढलं पाहिजे, शस्त्र टाकली नाही पाहिजेस. हे क्षत्रिय म्हणून तुझं कर्तव्य आहे. म्हणून मी मागा शब्द वापरला, ज्या वेळेला धर्मसम्मूढ हा शब्द आला होता तेव्हा किंग कर्तव्य मूढ, माझं कर्तव्य काय आहे हे अर्जुनाला समजलं नाही, म्हणून त्याला धर्मसम्मूढ असा शब्द वापरला आहे. ते कृष्णाने दुसऱ्या अध्यायात सांगून टाकलं की अरे राजा, हे धर्मासाठीचं युद्ध आहे, तू क्षत्रिय आहेस आणि युद्धात लढणं हे क्षत्रियाचं काम आहे, क्षत्रियाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तू केलं पाहिजेस, हाच तुझा धर्म आहे. तेच त्यांनी पुढच्या याच्यात सांगितलंय. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. तू संग्राम कर असं सांगितलं, पण जर तू केला नाहीस, हे धर्मयुद्ध आहे, तू क्षत्रिय आहेस, तुला लढलं पाहिजेस, पण तू जर लढला नाहीस तर काय होईल? तथा स्वधर्मं कीर्तिं च. तुझा स्वधर्म पण जाईल आणि तुझी कीर्ती पण जाईल. आणि एवढंच नाही तर तुला पाप लागेल. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं? बाबा रे, तुझं जे कर्म आहे, कर्तव्य कर्म आहे, कशाने आलेलं? तू क्षत्रिय असल्यामुळे जे तुला कर्म आलेलं आहे ते कर्म करणं हा तुझा धर्म आहे. आणि सगळ्या पुढच्या श्लोकांमध्ये जे जे आत्ता आपण बघितलं त्या सगळ्यामध्ये हे लक्षात येईल की हे कर्तव्य हेच धर्माचं लक्षण आहे असं आपल्याला सापडेल. आता कर्तव्य मी आधीच सांगितलं की अनेकांनी धर्माचा खूप विस्तार केलेला आहे. त्यातला फक्त एक भाग आता आपण बघतोय, सगळा धर्म नाही बघत आहे. हे कर्तव्य यांनी आत्ता सांगताना सांगितलंय तू क्षत्रिय आहेस म्हणून लढणं हे तुझं कर्तव्य आहे. थोडक्यात काय झालं? क्षत्रिय हे 4 वर्णापैकी एक आहे. आपल्याकडे वर्ण सांगून ठेवले, तेही श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले. चातुर्वर्ण्यं मया कृत्वा गुण कर्म विभागशः. हो, मीच केले 4 वर्ण, पण ते 4 वर्ण म्हणजे जाती नाही. काळाच्या ओघामध्ये असेल किंवा काही जणांनी मुद्दामूनही केलं असेल, पण वर्ण इज इक्वल टू जात.
असं केलं गेलं, मानलं गेलं, हे चुकीचं आहे. कारण जाती 18 पगड आहेत आणि वर्ण 4च आहेत. त्यामुळे 4 वर्ण मी केलेत. आणि कसे केलेत तेही श्रीकृष्णाने सांगितलं. गुण, कर्म, विभागशः. गुणानुसार आणि कर्मानुसार 4 वर्ण केलेत, जन्मानुसार नाही. मला वाटतं हे समजायला अगदी सोपं आहे. दुर्दैवाने काय झालं, तू आज मराठ्याकडे जन्माला आलास की तू मराठा झाला, तू ब्राह्मणाकडे जन्माला आलास की तू ब्राह्मण झाला. अरे पण ब्राह्मणाचे गुण आणि कर्म तुझ्यात आहेत का, तर तू ब्राह्मण आहेस. नाहीतर जन्माने भले तू ब्राह्मणाच्या पोटी आला असेल, पण तू ब्राह्मण नाहीस. आणि दुर्दैवाने आज असं दिसतं, ब्राह्मणापोटी जन्मलेले अनेक जण ब्राह्मणासारखे वागत नाहीत. त्यांच्याकडे ब्राह्मणाची गुण नाहीत, त्यांच्याकडे ब्राह्मणाची कर्म नाही. आणि हेच इतर सगळ्यांच्याही बाबतीत लागू आहे. त्यामुळे 4 वर्ण सांगितले, त्यांचे गुण पण सांगितले आणि त्यांची कर्म पण सांगितलेली आहे. सोडून दिलेलं नाही तुमच्या माझ्यावर की ब्राह्मणाचे गुण काय आणि ब्राह्मणाचे कर्तव्य काय, सोडून नाही दिलेलं, सांगितले. तू क्षत्रिय आहेस, तर क्षत्रियाचं कर्म काय, कर्तव्य कर्म काय आहे, तर युद्ध करणं, समाजाचं रक्षण करणं, हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. राज्य करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. राज्य करून प्रजेला दिलासा देणं क्षत्रियाचं कर्तव्य आहे. आणि तू क्षत्रिय आहेस म्हणून युद्धात माघार घेणं, पाठ फिरवणं, शस्त्र खाली टाकणं हे तू करू शकत नाहीस. म्हणजे कर्तव्यातला पहिला भाग काय आला, वर्ण. वर्णानुसार असलेली कर्तव्य करणं म्हणजे धर्ममचर. दुसऱ्या एक पद्धतीने आपल्याकडे कर्तव्य येतात. ती दुसरी पद्धत म्हणजे आश्रम, जी आमच्या भारताची जगाला देण आहे. 4 आश्रम सांगितलेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. 4 आश्रम सांगितले. हे आश्रम म्हणजे फक्त डिव्हिजन ऑफ युअर लाईफ स्पॅन नाही आहे. त्या कालखंडामध्ये आपण कसं वागायचं आहे हे सांगितलेले आहेत आश्रम. ब्रह्मचर्य आश्रम 2 गोष्टी अपेक्षित आहेत. अपेक्षित काय आहे, विद्यार्जन आणि बलसंवर्धन. या 2 गोष्टी ब्रह्मचर्य आश्रमात आहेत. बघा विचार करून, या 2 गोष्टी पाया जर नीट असेल तर वरची आयुष्याची इमारत नीट उभी राहणार आहे. तुमच्याकडे विद्या पण नाही आहे आणि तुमच्याकडे बल पण नाही आहे आणि तुम्हाला अख्खं आयुष्य काढायचं आहे, काय होईल कल्पना करा. म्हणून हे पाया ब्रह्मचर्य आश्रमात आहे. म्हणून ब्रह्मचर्य आश्रमात कर्तव्य काय आहे, कर्तव्य विद्या प्राप्ती करणं आणि बल प्राप्ती करणं हे कर्तव्य आहे. हे जर तुम्ही सोडलं तर धर्ममचर्य सोडलं. इतकं सोपं आहे. धर्माप्रमाणे वागायचं म्हणजे काय, माझ्या आश्रमात मी जे करणं अपेक्षित आहे, माझं जे कर्तव्य निहित केलेलं आहे ते मी पाळणं म्हणजे धर्माचं आचरण करणं आहे. पूजापाठ वगैरे वगैरे एक छोटासा भाग आहे. गृहस्थाश्रम काय अपेक्षित आहे, अपेक्षित हेच आहे, अर्थ आणि काम ह्या 2 पुरुषार्थाची पूर्ती करणं हे गृहस्थाश्रम. दोन्ही वर्ज नाहीत. अर्थ संपादन करणं बिलकुल वर्ज नाही. आपल्याकडे कधीही लक्ष्मीला कमी लेखलेलं नाही. मी नेहमी असं म्हणतो की आमच्याकडे सकाळी उठल्या उठल्या काय सांगतात, बसा, हात समोर धरा, सुरुवात कुठून आहे, कराग्रे वसते लक्ष्मी. सुरुवात लक्ष्मीपासून आहे. कोण आहे ही लक्ष्मी, त्या विष्णूची पत्नी आहे. आणि विष्णू कोण आहे, या जगाचा धारक आहे. मग अशी विष्णूची पत्नी त्याज्य कमी प्रतीची मानली जाईल का, नक्की नाही. लक्ष्मी आमच्याकडे अर्थ हा पुरुषार्थ मानलेला आहे.
आमच्या सगळ्या संतांनी सांगितले आधी प्रपंच करावा नेटका. नेटका प्रपंच करायचा तर मला सांगा पैशाशिवाय होईल का? त्यामुळे समृद्धी श्री सूक्त आलंय. कशातनं आलंय? त्या लक्ष्मीचं आराधना उपासना करायला सांगितली. अर्थ आणि काम, जसं अर्थाच्या बाबतीत आहे तसं कामाच्याही बाबतीत आहे. तो पुरुषार्थ आहे. त्यामुळे गृहस्थाश्रमात हे दोन पुरुषार्थ मिळवणे हे कर्तव्य आहे. धर्ममचर असेल आणि तुम्ही गृहस्थाश्रमात असाल तर तुम्हाला अर्थ आणि काम ही तुमची कर्तव्य पूर्ण केलीच पाहिजे. असं म्हणून नाही चालणार की माझ्या दृष्टीने लक्ष्मीला काही महत्त्व नाही आहे. लक्ष्मी चांगल्या मार्गाने संपादित करणं आणि चांगल्या मार्गाने तिचा विनियोग करणं हा पुरुषार्थ आहे, ते कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पाडणं हे गृहस्थाश्रमी माणसाचं धर्मचरण आहे. तिसरा आहे वानप्रस्थ, अपेक्षित काय आहे? आणि चौथा आहे संन्यासाश्रम, अपेक्षित काय आहे? ते करणं म्हणजे धर्म आहे. म्हणजे कर्तव्यपूर्ती हे जर धर्माचं सूत्र असेल तर स्वधर्म म्हणजे काय? तर मला पाळायचा धर्म. तो कशाने येणार? पहिल्यांदा मी सांगितलं वर्णाने येणार, दुसरा मी सांगितलं आश्रमाने येणार. आता तिसरा घेऊया, आणखीन कशाने माझ्यावर कर्तव्य येतात? तर मला असं वाटतं की तिसरा जो भाग धर्म कर्तव्यांचा आहे तो म्हणजे नात्यानुसार येणारं कर्तव्य. मला वाटतं काही फार सांगायचं गरज नाही. आधी मी बरीच उदाहरणं दिली. पत्नी धर्म, पती धर्म, पुत्र धर्म, शेजार धर्म, काय आहेत? ही सगळी नाती आहेत. माझं समोरच्या बरोबर काय नातं आहे, त्या नात्याला आवश्यक असलेली कर्तव्य ती पार पाडणं म्हणजे धर्माचं आचरण करणं आहे. नात्यामुळे येणारी कर्तव्य. आणि ती काय काय आहेत आपल्याला माहिती आहे. पिता असला तर पुत्राचं पुत्रीचं संगोपन करून तिला योग्य पद्धतीने त्याला योग्य पद्धतीने शिकवून संस्कार करून एक गृहस्थ बनवणं हे पिता म्हणून कर्तव्य आहे. तसंच माता म्हणूनही कर्तव्य आहे. ह्या कर्तव्यात चूक झाली की धर्माचं आचरण झालं नाही. इतकं सरळ आणि सोपं आहे. काय दिसतं आता? होतंय असं? करू शकतोय आपण, करतोय आपण, करू इच्छितो आपण. आपल्याला सगळी ओढ लागले त्या गृहस्थाश्रमातल्या अर्थ आणि कामाची. आणि आम्हाला विसर पडलाय तो या नात्यातल्या कर्तव्याचा. म्हणून नात्याप्रमाणे येणारं काही कर्तव्य आहे. याशिवाय आणखीन एक कर्तव्य येऊ शकतं, ते म्हणजे पदानुसार येणारं कर्तव्य. काही जणांचे व्हिजिटिंग कार्ड्स बघा. मला जरा जास्त योग येतो व्हिजिटिंग कार्ड बघायचा आणि गोळा करायचा. कारण आजकाल कोणी भेटलं की पहिले काढून देतो मी अमुक टमुक. आणि मग ते व्हिजिटिंग कार्ड जर नीट बघितलं तर खरं म्हणजे नाव आणि कम्युनिकेशनसाठी आवश्यक डिटेल्स असले की पुरेसं आहे. पत्ता असेल, ईमेल असेल, फोन नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, एवढं खरं म्हणजे पुरेसं आहे. पण काय काय दिसतो व्हिजिटिंग कार्डवर? पहिले म्हणजे आपल्या डिग्र्या, मग आपली पदं. आणि काही काही जणांना काय होतं, मग हे एक कार्ड एका बाजूचं पुरत नाही, पाठीमागून. काही काही जणांना ते पण पुरत नाही, मग ते फोल्ड करतात आणि 4 पानाचं कार्ड. आणि मग त्याच्यात काय असतं, इकडे आधी असतं याचा अध्यक्ष, त्याचा सेक्रेटरी, त्याचा अमुक टमुक अमुक टमुक. आणि मग मागच्या बाजूला असतं माजी अध्यक्ष, माजी सेक्रेटरी.
आणि आपल्या राजकारण्यांनी तर मजाच करून टाकले. मा लिहायचं फक्त, मा. माननीय म्हणा नाही तर माझी म्हणा, काही म्हणा. पद आहे, पद. आता पद म्हणजे काय आहे खरं म्हणजे? काही संघटनांमध्ये तुम्हाला लक्षात येईल असं म्हणतात की या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे, असं म्हणणारा एक वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग काय? या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. दोघात फरक आहे का? जबाबदारी येणे हे कर्तव्य आहे. मी अध्यक्ष झालो याचा अर्थ माझ्याकडे काही जबाबदारी आली, कर्तव्य आली. मी काही काम करायला कसं पाहिजे हे या पदाने नक्की केलंय. मी ट्रेझरर आहे, मराठीत खजिनदार म्हणतात, आणि बऱ्याच वेळा खजिना लुटणारा असा तो होतो. कर्तव्य काय आहे ते पदाने खरं सांगितलंय. त्या पदानुसार आलेलं कर्तव्य पूर्ण करणं म्हणजे धर्मचर्य आहे. हे कर्तव्य पदानी पण येतं. आणखीन एक प्रकारे कर्तव्य येतं, ते आहे व्यवसायानुसार कर्तव्य. मी जर डॉक्टर असेल तर डॉक्टर या व्यवसायामुळे मला काही कर्तव्य आली का? मी गेलो होतो ते चाळीसगावला एका व्याख्यानमालेत बोलण्यासाठी. नाव घेऊन सांगतो, तर ते डॉक्टर घाटे म्हणून एक प्रसिद्ध डॉक्टर होते. ते त्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष होते. नाशिकहून चाळीसगावला गेलो, त्यांच्या घरी सामान टाकलं, संध्याकाळी भाषण केलं. भाषण करून जेवायला आलो. जेवण त्यांच्या घरीच होतं. आम्ही दोघं जेवायला बसलो. वहिनी जेवायला वाढत होत्या गरम गरम करून, आणि तेवढ्यात त्यांच्या घराची बेल वाजली. घर म्हणजे काय, खाली हॉस्पिटल वर राहत होते. बेल वाजल्याबरोबर वहिनी म्हणाल्या, आता काही खरं नाही, आता तुम्हाला एकट्याला जेवावं लागेल. कोणीतरी पेशंट आला, ते गायनेकॉलॉजिस्ट होते. कोणीतरी महिला इमर्जन्सी, भरल्या ताटावरनं उठले आणि मला म्हणाले की सर तुम्ही जेवण चालू करा, मी येतोच. आणि निघून गेले खाली हॉस्पिटलमध्ये. काही सांगता आलं असतं का? ॲडमिट व्हा, बघतो, येतो जेवण करून 10 मिनिटात. आहे तिथे नर्स आहे, RMO आहे, कोणीतरी बघेल. ज्या विश्वासाने माझ्याकडे डॉक्टर म्हणून ही पेशंट आलेली आहे, तिचा तो विश्वास सांभाळणं आणि डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य पार पाडणं, याला अग्रक्रम त्यांनी दिला. म्हणून मला असं वाटतं धर्मचर्य याचा अर्थ काय? व्यवसायाने मला जे कर्तव्य आहे ते मी पार पाडणं म्हणजे धर्माचं आचरण करणं आहे. मी एखादा शिक्षक आहे. आता सुदैवाने शिक्षकांना चांगले पगार झालेले आहेत. शिक्षकाच्याकडनं अपेक्षा काय? त्यांनी शिकवलं पाहिजे ना वर्गात जाऊन. दुर्दैवाने काय दिसतं, मी चांगला वकील आहे, वकील म्हणून माझं काय कर्तव्य आहे? माझ्या आशिलाला न्याय मिळवून देणं, आशिलाला हवं ते मिळवून देणं हे माझं कर्तव्य नाही. मी न्यायाधीश आहे, माझं कर्तव्य काय? व्यवसायानुसार येणारं कर्तव्य म्हणजे त्या व्यवसायाचा धर्म आहे. हे जसं व्यवसाय आहे तसं नोकरीत पण आहे. एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भेटले मला आणि चर्चा झाली. आता चर्चेचा विषय साधारण माझ्याबरोबर काय असणार, आणि मग विषयातनं विषय निघत निघत गप्पा मारता मारता ते मला म्हणाले, फार काम असतं. म्हटलं बरोबर आहे, आता तुम्ही इतक्या मोठ्या पोस्टला आहात
आणि एवढा मोठं क्षेत्र तुमच्या ताब्यात आहे, काम असणारच नाही. त्यामुळे काय करायला लागतं, जास्तीचं काम करायला लागतं. मी म्हटलं हे मात्र गैर आहे. एक तर तुम्ही इनएफिशियंट आहात म्हणून जास्ती काम करायला लागतं, किंवा तुमच्याकडे पुरेसा स्टाफ नाही म्हणून जास्ती काम करायला लागतं. ही दोनच शक्यता आहेत. स्टाफ नसेल तर तुम्ही सरकारकडे दोषा लावला पाहिजे, मागणी केली पाहिजे. आणि जर दुसरं कारण असेल, तुम्ही इनएफिशियंट आहात हे तुम्ही मान्य करणारच नाही, पण समजा ते असलं तर तुम्ही ते इम्प्रूव्ह केलं पाहिजे. नाही हो म्हणे, हे दोन्ही शक्य नाही आहे, त्यामुळे आम्हाला काय करायला लागतं, जास्ती काम करायला लागतं. आणि मग जास्ती काम करायचं म्हटलं की जास्ती मोबदला मिळाला पाहिजे ना, तो सरकार देत नाही, मग काय करणार. म्हणून आम्ही त्या जास्तीच्या कामाचा मोबदला म्हणून आमच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं असं जस्टिफिकेशन द्यायला त्यांनी सुरुवात केली. मी त्यांना एवढंच म्हटलं, आपण खुर्चीत आहोत म्हणून इन्कम मिळणं, आपण खुर्चीत आहोत म्हणून दुसऱ्याची अडवणूक करून उत्पन्न मिळवणं, हे मला बरोबर वाटत नाही. हे तुमचं कर्तव्यच आहे जे तुम्ही करताय, आणि त्या कर्तव्याचं पालन जर झालं नाही, याचा अर्थच काय झाला, तुम्ही धर्मानुसार वागणूक केली नाही. मला असं वाटतं की ज्या काही गोष्टी धर्म, स्वधर्म, धर्म्य, परधर्म ही कर्तव्य पार पाडण्यासाठी जे जे करावं लागतं ते ते धर्म्य आहे, धर्माला अनुसरून आहे, धर्मासाठी आहे, म्हणून त्याला धर्म्य असा शब्द वापरलेला आहे. आता शेवटचा श्लोक गीतेमधला तो मी सुरुवातीला सांगितला, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मग आता धर्माचा अर्थ जर अपेक्षित कर्तव्य असेल, श्रीकृष्णानेच सांगितलंय. आणि शेवटी श्रीकृष्ण काय सांगताय, सर्व धर्मान परित्यज्य, सर्व कर्तव्य कर्म सोडून दे. अरे, एकीकडे सांगताय कर्तव्य केलं म्हणजे धर्माचं आचरण केलं, आणि शेवटी सांगतायत की सर्व धर्म सोडून दे, सर्व कर्तव्य सोडून दे. असं आहे का? मला वाटतं त्या परित्यज्य या शब्दाचा अर्थ थोडा नीट समजून घेतला पाहिजे. आणि बऱ्याच शब्दांचे अर्थ संदर्भानुसार असतात. एकेका शब्दाचे अनेक अर्थ असतात ना, आणि संदर्भानुसार त्याचा अर्थ लावायला लागतो. शहाणा हा शब्द आहे. एखादा छोटासा मुलगा असतो, आपण म्हणतो किती शहाणा आहे. आणि एखादा खूप छान माणूस समोर आला तर म्हणतो वा फारच शहाणा आहे. शब्द शहाणाच आहे ना, संदर्भ बदलला. सर्व धर्मान परित्यज्य, परित्यज्य म्हणजे काय, सोडून दे, टाकून दे असं नाही. कर्म करणं हा धर्म आहे. आणि मग पुढे त्यांनीच सांगितले ना, बाबा रे तुझा हक्क कशात आहे, तुझा हक्क कर्म करण्यात आहे. कशात नाहीये, त्याच्या फळात नाहीये. आहे ना श्लोक, सगळ्यांना लक्षात असेल. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्थ काय, कर्म करणं हा तुझा धर्म आहे, ते तुझं कर्तव्य आहे, तो तुझा अधिकार आहे. म्हणजे काय, ते तुझं कर्तव्य आहे, ते तू केलं पाहिजेस. पण तुझा अधिकार तेवढा पुरतच आहे. मा फलेषु कदाचन, फळामध्ये तुझा अधिकार नाही आहे. पुन्हा इथे समजून घेतलं पाहिजे, अधिकार नाही आहे. अरे कर्म केलं की फळ मिळणारच आहे. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया आहे. एव्हरी ॲक्शन हॅज रिॲक्शन. हा शास्त्राचा नियम आहे, आधुनिक शास्त्राचा नियम आहे. हा काय आपल्या धर्मशास्त्राचा नियम नाही आहे. तुम्ही काही केलं की त्याचं काही ना काहीतरी फळ मिळणारच आहे.
पण आपल्याला काय असतं, मी जे कर्म करतोय त्याचं हेच फळ मिळालं पाहिजे असा आपला आग्रह असतो. इतकंच फळ मिळालं पाहिजे. मग मी 2 कोटी जप केला आणि तरी माझ्या वाचेला सिद्धी आली नाही, मग त्या जपाला काय अर्थ आहे? साधा आहे बघा, शेतकरी सुद्धा बियाणं पेरतो. असं खात्रीने सांगू शकतो का मी इतकं बियाणं पेरलं म्हणजे इतकं उगवेल? अहो, असा कधीतरी पाऊस येतो आणि झाडाला लटकलेले आंबे सुद्धा वाया जातात. हातात काय येईल तुझा अधिकार नाही आहे, कारण कर्माचं फळ हे आपल्या हातात नाही आहे. म्हणून तुला अधिकार नाही आहे असं सांगितलं. काम कर, फळ मिळणार आहे. फळ किती मिळेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. खूप वर्षभर अभ्यास केला, 10 क्लासेस लावले, सगळं पाठ करून घेतलं, परीक्षेच्या दिवशी आजारी पडलं. फळ आहे त्याच्या हातात? प्रोडक्शनला मोठी ऑर्डर मिळाली, सगळी मशिनरी सज्ज आहे, रॉ मटेरियल येऊन पडलंय, स्किल्ड लेबर आहे, वीजच गेली. फळ तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात काय आहे? कर्म करणं आहे. त्यामुळे सर्व धर्मान परित्यज्य याचा अर्थ काय? कर्म तू कर, पण त्याचं फळ माझ्यावर सोडून दे. परित्यज्य म्हणजे काय? माझ्यावर सोडून दे. मामेकम शरणम व्रज, मला तू शरणी आहे. म्हणजे काय? माझ्या भरोशावर तू कर्म कर, फळ मिळेल, असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे. थोडक्यात धर्म हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. ती जगाला भारताची देणगी आहे. संस्कृत भाषेमध्ये हा शब्द कॉइन केलेला असल्यामुळे त्याला पर्यायी इंग्रजी शब्द नाही. म्हणून आता इंग्लिश डिक्शनरीमध्ये धर्म हा शब्द आलाय. त्याचं भाषांतर त्यांनी रिलिजन केलंय, पण रिलिजनचा अर्थ धर्मापेक्षा खूप वेगळा आहे. एक पार्ट धर्माचा म्हणजे रिलिजन होऊ शकतं. रिलिजन इज नॉट इक्वल टू धर्म. आणि गीतेनुसार धर्म याचा अर्थ कर्तव्य असा आहे, आणि स्वधर्म याचा अर्थ माझं कर्तव्य. आणि माझं कर्तव्य कशाने ठरणार आहे? माझं कर्तव्य ठरवणार आहे वर्णाप्रमाणे, माझं कर्तव्य ठरवणार आहे आश्रमाप्रमाणे, माझं कर्तव्य ठरणार आहे नात्याप्रमाणे, पदाप्रमाणे. माझं कर्तव्य जे ठरणार आहे ते अशा अनेक गोष्टींमुळे ठरणार आहे. ते कर्तव्य मी नीटपणे पार पाडणं याचा अर्थ स्वधर्म पाळणं असा होतो. नमस्कार.